नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता विचार करत असते की नेमकं हे सगळं काय आहे. कदमांनी मला सांगितलं की आत्या त्या ऑफिसमध्ये गेल्या होत्या, पण त्यांच्या सांगण्यावरून कुठेही आत्या ऑफिसमध्ये आल्याची नोंद नव्हती. नंतर त्या मला म्हणाल्या की मी तांडेलच्या वसाहतीमध्ये गेले, तर तिथेही त्या म्हणाल्या की मैत्री कामानिमित्त आले. म्हणजे आत्यानी हे आमच्यापासून का लपवून ठेवलं? आत्या आमच्याशी का खोटं बोलल्या? कदाचित भानुशालीला आत्या तर सामील नसतील ना, असा प्रश्न भूमीला पडलेला असतो. त्याच वेळेला आता तिथे आकाश येतो. आकाश म्हणतो की भूमी, अगं काय बोलतेस तू हे? त्याच वेळेला भूमी दचकते आणि आकाशकडे मागे वळून पाहते. आकाश भूमीकडे येतो आणि म्हणतो की भूमी, अगं तू काय म्हणत होतीस? त्यावेळेला भूमी म्हणते की काय झालं आकाश, ते मी आपलं असंच काहीतरी बोलत होते स्वतःशीच. तू काय ऐकलंस मला जरा सांग ना. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, मी ऐकलं की तू आत्याबद्दल काहीतरी बोलत होतीस. आत्याचा रागिनी आत्याचा विषय सुरू होता काहीतरी आणि पुटपुटत होतीस. त्यावेळेला आता भूमी म्हणते की अरे हो, ॲक्च्युली काय झालं ना आकाश, आठवलं मला. अरे आजीचं रुटीन चेकअपचं वगैरे सगळं चालू आहे ना, म्हणूनच माझं लक्षात आलं की आत्ता मध्यंतरी आत्या आजारी पडल्या होत्या ना, म्हणून त्यांचंही आता रुटीन चेकअप करून घेतला पाहिजे. म्हणूनच मला असं वाटतंय की आता आत्याचाही रुटीन चेकअप केला पाहिजे. आजी येणार त्याबरोबरच. त्याच वेळेला आकाश म्हणतो की हो गं भूमी, हे तर तू अगदी योग्यच बोललीस. माझ्या ध्यानातच नाही राहिलं की आत्याचंही रुटीन चेकअप करून घेतलं पाहिजे. तिचीही मध्यंतरी खूप दगदग झाली होती आणि तिचीही तब्येत खराब होती. आत्याचं हल्ली आपण रुटीन चेकअप वगैरे केलंच नाही ना, मग मला असं वाटतंय की आत्याचंही करून घेतलं पाहिजे. योग्य योग्य बोललीस तू अगदी, असं आकाश तिला म्हणतो आणि म्हणतो की चल, मला आत्याला तसंही आज ऑफिसला छोट्याशा कामासाठी बोलवायचंच आहे. मागच्या आठवड्यात तिने डील क्रॅक केली होती, त्याबद्दल जरा माहिती हवी, म्हणून त्यानंतर आत्याला मी चेकअपसाठी घेऊनच जाईन. जातो मी. तेव्हा भूमी गेल्यावर विचार करते आणि म्हणते की आकाश, मला माफ कर. मला पहिल्यांदा तुझ्याशी काहीतरी खोटं बोलावं लागलंय, पण आत्याचं आणि तुझं किती मायेचं प्रेमाचं नातं आहे. काही ठोस पुरावे मिळाल्याशिवाय तुला मला काही सत्य सांगता येणार नाही. तितक्यातच तिला प्रशांतचा फोन येतो आणि प्रशांत म्हणतो की अगं ताई, मी तिथे तांडेलच्या वस्तीत गेलो होतो, पण तू ज्याप्रमाणे मला सांगितले त्याप्रमाणे तिकडच्या मागल्या वसाहतीमध्ये तू म्हणतेस की बंगलेत आणि तिथे एक भारतीय वकील आहे. असं तिथे कुठलेही वस्तीच्या मागे बंगल्यांची रांग वगैरे नाही आहे. तिथे वस्त्याच आहेत फक्त. आणि हो, तसा भाटिया नावाचा वकील वगैरे तिथे कोणीच नाही आहे. भूमी म्हणते की प्रशांत, तू अगदी व्यवस्थित चौकशी केली आहेस ना, सगळी नीट? तेव्हा तो म्हणतो की अगं हो ताई, अगदी योग्य चौकशी केली. मी स्वतः तिकडे गेलो होतो आणि विचारपूस केली. ॲक्च्युली तिथल्या एका पोस्टमॅननेही मला सांगितलं की अशी इथे कोणतीही वसाहत किंवा बंगले नाहीत आणि ॲडव्होकेट देखील नाही. त्याच वेळेला भूमीला तो क्षण आठवतो जेव्हा तांडेलच्या वस्तीमध्ये भूमीला रागिनी आत्या सापडलेली असते. आता रागिनी आत्या तिला म्हणालेली असते की अगं, आकाशसाठीच मी इथे आले आणि इथे बंगल्यांची रांग आहे मागे, तिथे भाटिया वकील राहतो, त्याला भेटायला आली. आणि नंतर मग भूमीला अचानकच शरदच्या वस्तीत अलिबागमध्ये देखील आत्या असल्याचा भास झालेला असतो. हे सगळे तिला आता आठवू लागते. ती विचार करते की नेमकं हे सगळं काय आहे? मी जिथे जिथे गेले तिथे आत्या होती, मग आत्यावर तर संशय नाही ना? म्हणजे याचा अर्थ भानुशालीला आत्या तर सामील नसेल ना खरंच? पण तिला आता भूमीला हे सगळं आठवायला लागतं. नंतर ती म्हणते की हे सगळं भानुशालीपर्यंत कोण पोचवत असेल? जसं आता ॲडव्होकेट भानुशाली हा तांडेलच्या वसाहतीत कसा पोचला, असा विचार तिच्या डोक्यात येतो. तेव्हा तिला आठवतं की जेव्हा प्रशांत आणि भूमी हे दोघेही बोलत असताना आकाश म्हणालेला असतो की याचा अर्थ आपल्या जवळचं कोणीतरी असणार, जी व्यक्ती भानुशालीला तांडेलपर्यंत पोचवते आणि त्याच्या बायकोपर्यंत पोचवत आहे. मग आता भूमीच्या लक्षात येतं की आपल्या जवळची व्यक्ती आणि आत्याचं तिथे सापडणं याचा काही एकत्र संदर्भ तर नसेल ना? आणि आत्या त्या शरदला भेटायला तर तिथे गेली नसेल ना? म्हणजे आत्या तिथे कशाला गेली असेल? तर जे पुरावे मी शोधणार होते ते नष्ट करण्यासाठी, तेव्हा तर ती गेली नसेल ना? असा विचार भूमीच्या डोक्यामध्ये येऊ लागतो आणि तीच त्या टेन्शनमध्ये असते. नंतर आता भूमीला स्पष्ट होतं की बहुतेक आत्यानेच हे सगळे केले असेल का? पण आत्या हे सगळं का करेल? आत्या किती जीव लावते सगळ्यांना, आम्हाला सगळेजणांना आत्याच्या आपुलकीचे आणि त्यागाचे धडे देताना थकत नाहीत. पण मग आता हे काय झाले असेल? तेव्हा आकाश आता आत्याकडे जातो आणि म्हणतो की बरं आत्या, ऐकलंस का? तुझा नाश्ता वगैरे कर, आपल्याला थोड्या वेळासाठी दुपारी तुला ऑफिसला यावे लागेल. मग आत्या म्हणते की का रे? तेव्हा आकाश म्हणतो की अगं, मागच्या आठवड्यात तू ते एक डील क्रॅक केलं होतंस ना, त्याच्याबद्दल जरा माहिती हवी आहे आणि त्यानंतर आपल्याला रुटीन चेकअपला जायचं आहे बरं का. तेव्हा ती म्हणते की नाही आकाश, हे कशाला? पण हो, मी एकाच शर्तवर तुझ्याबरोबर येईन, एकाच अटीवर. तेव्हा तो म्हणतो की कोणती अट? ती म्हणते की ही बाई ना, एखादी तरी श्वास घ्यायला श्वास सोडायला पण अट लावत असे स्वतःला. मग नंतर आत्या म्हणते की एकाच अटीवर येणार, ते म्हणजे तुम्हाला रोज ऑफिसला येऊ द्यायचे, तरच मी ऑफिसला येणार आणि तरच मी रुटीन चेकअप करून घेणार.
तेव्हा मग आकाश म्हणतो की आत्या नाही हां, हे असं कसं काही करायचं नाही आहेस तू. तू स्वतःची काळजी घ्यायची आहेस. तू आराम कर. आणि काय कसले अटीपिटी घालते सगळं. आराम करण्याचे दिवस आहेत तुझे. आज मी तुला का घेऊन जातोय, कारण मला ते डीलबद्दल माहीत हवी. रागिनी म्हणते की आकाश, अरे बस ना, किती दिवस घरी थांबू मी. असं ना, काम करण्याची सवय आहे ती व्यक्ती घरी थांबून थांबून तिच्या बुद्धीला गंज लागतो. अरे कंटाळवानं वाटतं नुसतं. कामाची सवय असल्यावर असं राहत नाही रे. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या, त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू कुठेतरी बाहेर काकाबरोबर फिरायला जा. त्यापेक्षा एक काम कर की तू तुझे छान कुठले तरी छंद जोपास ना, जेणेकरून तुझा वेळ जाईल. तेव्हा ती म्हणते की अरे आकाश, असं फिरायला किती दिवस जाणार, आणि आम्ही काय असं कॉलेज गोईंग कपल आहोत का जे आम्ही फिरायला जाऊ शकतो. आणि काय छंदबिंदाची अशी काय माझी वेळ नाही. माझा कामात वेळ गेलेला आहे पहिल्यापासून, म्हणून मग मला कामच लागतं. म्हणूनच मी तुला सांगते, जर तुला मी रुटीनला यायला हवी असेल चेकअपसाठी, तर मग तू मला रोज ऑफिसला यायला परवानगी दे, नाहीतर बाबा मी काही यायची नाही. त्याच वेळेला मग आता लगेच पौर्णिमा म्हणते की अरे जर तुम्ही असं केलात तर मग यांच्यावर कामाचा पूर्णपणे लोड येऊ शकतो. तेव्हा मग आता लगेच ती रागिनी तिकडून पौर्णिमाला खुणावते आणि म्हणते की अगं असं काय बोलत आहेस तू. तेव्हा ती म्हणते की हो, जर समजा आई आल्या नाहीत आणि हे पण आले नाहीत तर मग काय होईल, कामाचा लोड यांच्यावर पडेल ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही पौर्णिमा, अजिबात घाबरू नकोस तू. कोणावरही कामाचा लोड येणार नाही आहे, तू अजिबात चिंता करू नको, सगळे काही व्यवस्थित होईल. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की बरं आत्या ठीक आहे, तुला इतकंच वाटतंय तर तू ये ऑफिसला. पण हो नक्की ऑफिसला येशील, पण जास्त काम करायचे नाही, दगदग करायची नाही, मी तुला पहिलेच सांगत आहे. नाहीतर मग मी तुला कायमची सुट्टी देणार आहे, लक्षात ठेव, कळलं. तेव्हा ती म्हणते की हो ठीक आहे मग. तेव्हा आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, आता मी जातो ऑफिसला, तू तुझा नाश्ता वगैरे कर आणि त्यानंतर मग निघ, तोपर्यंत मी माझं पुढचं काय ते कामाचं बघतो. तेव्हा मग रागिनी म्हणते की चालेल, मी ऑफिसला येईल, एकाच शर्तवर मी ऑफिसला येणार आहे. तेव्हा मग आता हे पाहिल्यावर पौर्णिमा मनातच म्हणते की वा, बरं आहे, हिने बरोबर स्वतःचं मागणं मान्य करून घेतलं. तितक्यात भूमी नाश्ता घेऊन येते आणि म्हणते की बरं आकाश, चल नाश्ता करून घे, असं खाली पोटी जाऊ नको. तेव्हा तो म्हणतो की भूमी, माझी जरा मीटिंग आहे, मी बाहेर पटकन खाऊन घेईन. मग आता भूमी ही आत्याला म्हणते की चला तुम्ही तरी खाऊन घ्या, तुमच्या गोळ्या आहेत ना. म्हणून ती आकाशला जाऊन देते आणि रागिनीला नाश्ता देते. त्याचबरोबर अभिजित देखील येतो. अभिजित म्हणतो की आई तुझ्या गोळ्या. तेव्हा अभिजितला ती म्हणते की अरे अभिजित, या चुकीच्या गोळ्या आणल्या आहेस तू, माझ्या गोळ्या वेगळ्याच आहेत. तेव्हा मग ती म्हणते की आत्या, जसं तुम्ही आकाशला चुकीच्या गोळ्या द्यायच्यात तसंच या दुसऱ्या गोळ्या आहेत का. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण भूमीकडे पाहतच राहतात. आणि त्यावेळेला पौर्णिमा आता म्हणते की काय गं भूमी, काय म्हणालीस तू. त्याच वेळेला आता लगेच भूमी म्हणते की काय, मी कुठे काय म्हणाले, मला काहीच माहिती नाही आहे मी काय म्हणाले. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की हे तुझं असं कसं असतं गं, एका क्षणाला काहीतरी असं टोचेल असं बोलतेस आणि दुसऱ्या क्षणाला विसरतेस, हे बरं नाही आहे. त्याच वेळेला आता आत्या ही तिच्यावर चिडते आणि म्हणते की अगं भूमी थांब जरा, काहीच नाही. तेव्हा मग भूमी म्हणते की आत्या 2 मिनिट थांबा, मी तुमच्या दुसऱ्या गोळ्या घेऊन येते, सकाळच्या आहेत त्या. तेव्हा आता रागिनी ही पौर्णिमावर चिडत म्हणते की अगं काय आहे, तुला माहिती आहे ना आपल्याला तिला तुकड्या तुकड्यांमध्ये आठवतं, मग कशाला तिला सगळं तू आठवून द्यायला लागतेस, आणि तिला तू मुद्दाम उत्सुक करतेस का सगळे आठवण्यासाठी, बावट आहेस का. जर ती बोलून विसरत असेल तिचं ती, तर तिला राहू देत ना तशीच, उगीच मुद्दाम कशाला तिला आठवण करून देण्यासाठी जातेस गोष्टी, बावळट कुठली. असं म्हणून आत्या ही पौर्णिमावर चिडते. आणि नंतर मग अभिजित म्हणतो की आई पण हे जरा डेंजरस आहे, असं तिला आठवणं म्हणजे जरा मला डेंजरस वाटतंय. जर अचानक तिला सगळंच आठवायला लागलं आपल्याबद्दल तर मग आपण काय करणार आहोत. तितक्यात भूमी येण्याची चाहूल लागते. रागिनी दोघांनाही खुणावते की शांत बसा. आत्याला आता भूमी गोळ्या आणून देत म्हणते की आत्या ह्या घ्या तुमच्या सकाळच्या गोळ्या आणि खाऊन घ्या बघू. तेव्हा मग आता आत्या म्हणते की अगं भूमी, खरंच किती करतेस का तू सगळ्यांचं, आणि तेही किती आपुलकीने करतेस, खरंच खूप बरं वाटतं मला. तेव्हा मग आता आत्या गोळ्या घेते आणि म्हणते की खरंच तू आलीस ना तेव्हापासून या घराची घडी अगदी व्यवस्थित लागली आहे बघ, सगळं व्यवस्थित असतं जागच्या जागी, खरंच तू खूप छान मेहनत घेतेस या घरासाठी. आणि तुला माहिती आहे का भूमी, आजकालच्या सुना इतकी सगळी काळजी घेतच नाहीत कोणाची. त्याच वेळेला ती म्हणते की तुम्ही पण तर सगळ्यांवर आईसारखी माया लावताय ना, मग तुमची काळजी घेणार नाही का मी, तुम्ही तर माझ्याकडे सासूसारख्या नाही तर आईसारख्या वागता. तेव्हा मग रागिनी म्हणते की अगं हो बाळा, पण कसं आहे ना, आजकालच्या मुलींना आया काय सासरी सांगूनच पाठवतात की सासू कितीही आईसारखी असली तरीही सासू ही सासूच असते, आणि म्हणूनच मुलींच्याही डोक्यात तेच राहते की ही आपली सासू आहे. पण तुझं तसं नाही आहे, तू मात्र सगळ्यांवर चांगली माया करतेस, सुनेना कर्तव्याने अगदी व्यवस्थित जपतेस आणि सगळ्यांचं अगदी व्यवस्थित पार पाडतेस, सगळ्यांवर खूप माया करतेस तू.
तेव्हा भूमी हसायला लागते आणि नंतर मग अभिजित म्हणतो की बरं चला मी निघतो, ऑफिसला जायची तयारी करायची आहे. त्याच वेळेला आता पौर्णिमा विचार करते की नेमकं आईने आता भूमिताईचं कौतुक करून काय साध्य करून घेतलं असेल. यांच्या डोक्यात कधी काय चालतं ना काही कळण्याला मार्ग नाही असा विचार ती करते. नंतर भूमी किचनमध्ये येते आणि तिच्या डोक्यात विचार सुरू होतो. ती म्हणते की कदम असे बोलले की आत्या ऑफिसमध्ये आल्या नव्हत्या. त्यानंतर मग प्रशांतचाही मला फोन आला की तांडेलच्या वसाहतीत तो भाटिया नावाचा वकील कोणीच नाही किंवा तिथे बंगले देखील नाहीत. हे सगळं ऐकता ती विचार करते की मी आत्यांवर जो संशय घेते तो चुकीचा आहे का. आणि आत्या किती चांगल्या वागतात प्रत्येकाची. आत्ताही बघितलं ते किती प्रेमाने वागतात माझ्याशी, किती चांगलं वागतात आणि आकाशवर तर अगदी जीव ओवाळून टाकतात. मग ते आमच्या बाबतीत कधी चुकीचं का वागू शकशील. आणि मला तरी असं वाटतंय की सध्या ना मला ह्या सगळा विचार थांबवला पाहिजे. आत्याबद्दल असं संशय घेणं म्हणजे माझ्यासाठी खूप चुकीचं असेल. आणि हे जर आकाशला समजलं तर याचं त्यालाही वाईट वाटेल, कारण आकाशला आत्या म्हणजे आई समान आहेत आणि किती प्रेम आहे त्या दोघांमध्ये. आणि मग नंतर ती विचार करते की आजी आणि आकाश तर त्यांच्या त्यागाचे धडे देताना विसरत नाहीत. मग ह्या असं का करतील त्या. तितक्यात ती म्हणते की मग हे माझ्याबद्दल कोणी बोलू शकतं किंवा मी हे सगळं कोणाशी शेअर करू शकते. मग तिला रघु काका आठवतो आणि ती रघु काका जवळ येते आणि समोरच तिला आकाश नावाचा अल्बम दिसतो आणि आकाशचे व्हिडिओ टेप असते. त्याच वेळेला मग आता भूमी ती प्ले करते आणि त्या व्हिडिओमध्ये आकाशच्या मेंदूवर परिणाम झाल्यानंतर तो कसा वागत होता हे सगळे त्याच्यात असते. आणि त्याच वेळेला आता भूमीला हे ऐकून आणि पाहून खूप वाईट वाटत असतं. आकाश हा आईबाबांचा फोटो घेऊन रडत म्हणतो की आई बाबा तुम्ही प्लीज माझ्याकडे परत या ना, मला तुमची खूप आठवण येत आहे, तुम्ही का सोडून गेले मला. आणि बघा ना मी तुमचा मुलगा रडतोय, प्लीज परत या, हे सगळं तो म्हणतो. नंतर आकाशची रघु काकाबरोबरची मैत्री आणि मस्ती हे सगळे त्या व्हिडिओमध्ये असते. त्याचप्रमाणे आकाश हा आजीला जप करत असताना कशाप्रकारे छेडायचा आणि आजीच्या कानात गुदगुल्या करायचा हे सगळे त्या व्हिडिओमध्ये असते. आणि भूमी हे सगळं बघून रडत असते आणि हसत देखील असते. आणि आजी आकाशला पकडून जवळ घेऊन म्हणते की हा लब्बाड आहे माझा मुलगा, माझं सोनूलं ते, असं म्हणून ती त्याला जवळ करते. हे सगळं आता भूमी बघते आणि ते पाहून तिच्या डोळ्यातले अश्रू काही थांबत नसतात. नंतर आता आत्या हे आकाशला मधामधून कशा गोळ्या मिक्स करून द्यायची आणि आकाश ते कशा आवडीने खायचा हेही सगळे त्यात असते. नंतर रघु काका येतो आणि म्हणतो की मालकीनबाई तुम्ही सगळे पाहिले का. तेव्हा ती हो असं म्हणते. नंतर अभिजित म्हणतो की आई एक प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा ती म्हणते की काय आता. तो म्हणतो की थांब जरा, घाबरू नकोस, आपण आज तांडेलला हलवू शकत नाही कारण इथेच खाली एक पॉलिटिकल पार्टीची रॅली आहे आणि सगळे प्रेशर देऊन पोलीस असणार आहेत, म्हणूनच तांडेलला इथून काढणं आपल्यासाठी रिस्की ठरेल. म्हणूनच मग आपण तांडेलला आज न काढता उद्या बघूया. एकदा की इतरचं आजूबाजूचं वातावरण जरा निवळलं, शांत झालं की मी तांडेला बाहेर काढतो आणि त्याचा योग्य तो बंदोबस्त करतो. तेव्हा मग रागिनी म्हणते की बघ काय ते लवकर बघ, इथे त्याला जास्त काळ ठेवणंही आपल्याला रिस्कीच आहे. आणि बघ त्यावेळेला मग आता रघु काका म्हणतात की बघितलं आकाश बाबा 6 वर्ष असं आयुष्य जगले आहेत, पण मी तुम्हाला हे दाखवून सगळं काही दुःख मिटवणार होतो, तुमचा गैरसमज दूर करणार होतो, पण देवी योगेश्वरीच्या कृपेने तुम्ही अगोदरच हे सगळं समजून घेतलं आणि आकाशबाबांची पूर्वीची अवस्था तुम्हाला पटली, हे मला बरं वाटलं. भूमी म्हणते की काका हा व्हिडिओ मी ठेवून घेऊ का, मला खरंच जवळचा वाटतोय. तेव्हा मग रघु काका म्हणतात की हो अहो मालकीनबाई हा तुमच्यासाठीच तर आहे, हा तुम्हीच ठेवून घ्या. तर रघु काका भूमीला विचारतो की मालकीनबाई पण तुम्ही इथे कशा काय, तुमचं माझ्याकडे काही काम होतं का. असं विचारल्यावर आता भूमी ही रघु काकाकडे बघतच राहते, काही बोलू की नको असा प्रश्न तिच्यासमोर पडलेला असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अभिजित झोपलेला असताना तो दचकून उठतो आणि म्हणतो की हॅलो काय झालं. त्याच वेळेला आता त्याचा माणूस त्याला सांगतो की तांडेल हा आपल्या तावडीतून सुटून पळालेला आहे. हे ऐकून त्याला धक्का बसतो. नंतर आता तांडेल हा प्रशांतला जाऊन भेटतो आणि म्हणतो की तुझ्या बहिणीला लवकर फोन कर आणि तिला सांग की मला बोट ब्लास्टबद्दल सगळं काही माहिती आहे, कोणी केले. तेव्हा सकाळी मानसी येते आणि म्हणते की भाऊजी भूमिताई घरामध्ये नाही आहे, ती सकाळीच कुठेतरी कुठल्या तरी कामासाठी लवकर घराबाहेर पडली आहे. तर प्रशांत आता भूमीला फोन करून कळवतो की तांडेलला सगळे काही त्या बोट ब्लास्टबद्दल माहिती आहे आणि त्याला तुला माहिती द्यायची. हे ऐकल्यावर आता भूमीला धक्काच बसतो. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.